नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 4.1 बघणार आहोत। त्याच्या आपण मागच्या पार्टमध्ये 1 to 4 क्वेश्चन घेतले, आता इथे 5 to 8 क्वेश्चन घेणार आहोत। तर त्याचा 5th नंबरचा क्वेश्चन आहे, कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इनटू पर्सेंटेज। आता ही खाली आपल्याला एक व्हॅल्यू दिली 15 ॲज 25। आता आपल्याला याचा पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा, म्हणजे ही जी संख्या असते डिनॉमिनेटरची, तर त्या संख्येला आपल्याला कोणत्या तरी संख्येने मल्टिप्लाय करावं लागेल। मल्टिप्लाय केल्याने काय होतं, आपली संख्या वाढते, आणि डिवाइड केल्याने काय होतं, तर संख्या कमी होते। तर आपल्याला इथे पर्सेंटेज म्हणजे 100 येण्यासाठी आपल्याला एका संख्येने याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे। आता 25ला 100 येण्यासाठी आपण कितीने, 4ने मल्टिप्लाय करूया। मग इथे आपण याला 4ने मल्टिप्लाय करू, याला मल्टिप्लाय 4ने केलं तर यालाही आपल्याला 4नेच मल्टिप्लाय करावं लागेल। ठीक आहे, मग इथं 15 4 60 येतील, आणि इथे येईल 25 4 100 येतील। ठीक आहे, मग 100चे 60% येतील हे। ठीक आहे, म्हणजे हा 15 ॲज 25चा रेशो पर्सेंटेज व्हॅल्यू किती आली, 60%। ठीक आहे, आता इथे 47 ॲज 50 आहे, तर मग याला आपण डिवाइड फॉर्ममध्ये राईट करून घेऊया। 47 डिवाइड बाय 50। आता 50ला आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर मग काय होणार आहे, इथे व्हॅल्यू आपली 100 येणार आहे। मग यालाही आपण 2ने मल्टिप्लाय करूया। ठीक आहे, इथे आन्सर येणार आहे 94, आणि इथे आन्सर येणार आहे 100। तर मग 100चे हे किती होणार आहे, 94% होणार आहे। ठीक आहे, आता इथे ऑलरेडी व्हॅल्यू आपल्याला ही डिवाइड फॉर्ममध्ये दिली आहे। तर आता 10ला आपण कशाने मल्टिप्लाय केल्याने आपला 100 आन्सर येईल, तर 10ला 10नेच मल्टिप्लाय केल्याने आपला आन्सर काय येणार आहे, 100 येणार आहे। 7 10s are 70 and 10 10s are 100। मग इथे येतात आपले 70%। ठीक आहे, 4th नंबरचं एक्झाम्पल आहे 546/600। तर आता आपल्याला ही व्हॅल्यू कमी करायची, म्हणून आपण याला डिवाइड करूया एका व्हॅल्यूने, म्हणजे याला 6ने पूर्णपणे डिवाइड होतं, म्हणून आपण इथे 6ने डिवाइड करूया। मग इथे 6 1 6 6 1 6, आणि हे 0 ॲज इट इज येतात, म्हणजे इथे 100 येतात, आणि इथे 6ने 6 9 54, आणि 6 1 6 म्हणजे 91, मग हे येतात 91%। ठीक आहे, 5th नंबरचं एक्झाम्पल आहे 7/16। आता याचा आपल्याला पर्सेंटेज फॉर्म कसा घ्यायचा, तर याला आपण 100ने मल्टिप्लाय करून घेऊया। तर मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आन्सर येतं 700/16। 16ने 700ला डिवाइड केल्यानंतर तर आपल्याला हे पर्सेंटेज मिळतात 43.75%। The ratio of age of Abba and her mother is 2:5 at the time of Abba's birth. Her mother age was 27 years. Find the present एजेस ऑफ आबा अँड हर मदर। म्हणजे जेव्हा आबाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचं वय होतं 27, आणि आता त्याचा रेशो आहे 2:5। तर आता सध्याचं वय आपल्याला त्या दोघींचं काढायचं आहे। तर आता आपण खाली घेऊया, द रेशो ऑफ द present ages of Abba and her mother is 2:5। Okay, let's age of Abba be 2x and her mother age be 5x। Then at the time of Abba's birth, her mother age was 27 years. Therefore, the difference between their ages
is 27 year. त्यांचा डिफरन्स कसा येईल म्हणजे जेव्हा आभाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईचं वय 27 होतं, म्हणून त्यांच्या दोघांच्या वयांमधला डिफरन्स किती येणार आहे 27 इयर्स येणार आहे. मग पुढे येईल आपलं देअरफॉर 5x - 2x. आता 5x - 2x कसं घेतलं आपल्याला, इथे रेशो दिला आहे 2 + 5 = 27. ठीक आहे. आता 5 मधून 2 गेल्यावरती इथे येतात आपल्याला 3x = 27. मग आपण एक्सची व्हॅल्यू काढून घेऊया. x = 27/3. मग इथे येईल 3 × 1 = 3, 3 × 9 = 27. एक्सची व्हॅल्यू येते इथे x = 9. ठीक आहे. देअरफॉर एज ऑफ आभा = 2x. आभाचं वय किती मानलं आहे आपण इथे 2x मानलेलं आहे. मग आता आपण एक्सची किंमत त्यात टाकूया. 2 × 9 = 18 इयर्स. हे आलं आपलं आभाचं वय. एज ऑफ हर मदर = 5x. 5 × 9 = 45 इयर्स. हे आलं तिच्या मदरचं वय. ठीक आहे. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. प्रेझेंट एज ऑफ वत्सला अँड सारा आर 14 इयर्स अँड 10 इयर्स रिस्पेक्टिवली. आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4. ठीक आहे. मग इथे एज ऑफ वत्सला किती दिलं आहे 14 इयर आणि एज ऑफ सारा = 10 इयर्स. ठीक आहे. लेट आफ्टर x years the ratio of their age become 5:4. ठीक है. Therefore 14 + x / 10 + x त्यांचं रेशो किती दिलं आपल्याला 5:4 म्हणजे 5/4. मग हे डिवाइड इकडे येताना ते काय होतील मल्टिप्लायला होतील. मग इथे 4 × 14 + x = 5 × 10 + x. आता याने याला काय करून घेऊया मल्टिप्लाय करून घेऊया. आता इथे 14 4 = 56 प्लस इथे 4 × x 4x येईल ते = 5 × 10 = 50 प्लस इथे 5x येतील. आता जे व्हेरिएबल्स सोबत जे नंबर आले ते आपण काय करून घेऊया सेपरेट लिहून घेऊया. एक साईडला 5x - 4x. आता 5x इथे प्लस इकडे येताना तो काय होईल मायनस होईल = आता हा 56 आहे हा प्लस इकडे येताना तो काय होईल मायनस होईल. ठीक आहे. मग इथे काय उरतो फक्त इथे येतो x आणि इथे 56 मधून 50 गेले इथे एक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला 6. ठीक आहे. मग इथे येईल देअरफॉर आफ्टर 6 years the ratio of their ages will become 5:4. समजलं सर्वांना. आता 8 नंबरचं एक्झाम्पल बघूया. द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ रेहाना
and her mother is 2 as 7. After 2 years, ratio of their ages will be 1 as 3. What is the रेहाना's present age? तर तिचं आता आपल्याला रेहानाचं सध्याचं वय काढायचं आहे. मग इथे सोल्युशन घेऊया. द रेशो ऑफ द एजेस of Rehana and her mother is 2 and 7. Let Rehana's present is 2x years and her mother age be 7x years. जो आपल्याला रेशो दिला आहे आपण तो एक्सच्या ह्याच्यात मांडून घेतला आहे. ठीक आहे. मग आफ्टर 2 year ratio of their ages will be 1 as 3. ठीक आहे. मग त्यांचं 2 years आधीचं जे रेशो होता तो 2x + 2 आणि 7x + 2 घेऊया आणि नेक्स्ट रेशो आहे त्यांचा 1/3 घेऊया डिवाइड फॉर्ममध्ये. मग आता आपण याचं हे क्रॉस मल्टिप्लाय करून इक्वेशन मांडून घेऊया. इथे 3x × 2x + 2 हा इथे मल्टिप्लाय होईल. 3x × 2x + 2 = मग इथे काय होईल, हा हे 1ने याला मल्टिप्लाय केलं तर हे ॲज इट इज येईल. म्हणजे 7x × 1 7x 2 × 1 2. ठीक आहे. हे ॲज इट इज येईल. मग आता आपण ह्याला मल्टिप्लाय करून घेऊया. 3 × 2 6x येईल प्लस 3 × 2 इथे 6 येईल = 7x + 2 येईल. आता आपण जे व्हेरिएबल्स सोबत ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एक साईडला घेऊया, विदाऊट व्हेरिएबलच्या एक साईडला घेऊया. ठीक आहे. मग इथे येईल 7x - 6x = इथे 6 - 2. मग इथे फक्त x उरतो आणि इथे 6मधून 2 गेल्यावरती इथे 4 येतो. म्हणून आपली एक्सची किंमत आली 4. ठीक आहे. मग इथे येईल देअरफॉर रेहाना प्रेझेंट एज = 2x. एक्सची किंमत 4 मिळाली. 2 × 4 2 × 4 म्हणजे इथे येतं आपलं आन्सर 8. मग रेहानाचं सध्याचं वय किती आहे, 8 years. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.